मंडळी, काल खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून अजितदादांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याची माहिती दिली आणि सगळ्या महाराष्ट्रात बातमी व्हायरल झाली। दरम्यान पवार घराण्याची सून म्हटलं की महाराष्ट्रात चर्चा झाली नाही तर नवलच। शरद पवार असो निदान अजितदादा पवार यांच्या घरचे चिरंजीव, कन्या राजकारणात ऍक्टिव्ह होणं असो किंवा त्यांच्या घरी सुना लग्न करून येणं असो, तमाम महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलेलं असतं। काल पण असंच झालं। सुप्रिया सुळे यांच्या एका पोस्ट नंतर जो तो इंटरनेटवरती अजितदादांची होणारी सून आणि जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीबद्दल नेमकी काय माहिती मिळतीये का हे सर्च करून पाहू लागला। तसंच अजितदादांनी नेमकी कोणाशी सोयरीक जोडलीये, कोण होत आहे त्यांचे व्याही, कोण आहेत जय पवार यांचे सासरे प्रवीण व्ही पाटील, बिझनेसमॅन आहेत की कुणी पॉलिटिशियन, याचा सविस्तर आढावा घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, सुप्रिया ताईंची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बातम्या झाल्या, पण बऱ्याच ठिकाणी वरवरची आणि ऐकीव माहिती मिळाली। त्यामध्ये फक्त होणाऱ्या सुनेचं नाव ऋतुजा पाटील आणि त्यांच्या वडिलांचं नाव हे प्रवीणजी पाटील इतकीच माहिती उपलब्ध होती। तसंच प्रवीण पाटील यांची सोशल मीडिया कंपनी आहे आणि ते मार्केटिंग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत अशी ही माहिती मिळाली, पण त्यावर फार काही माहिती उपलब्ध नव्हती। दरम्यान त्याच्यानंतर काही अंतर्गत सूत्रांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एका ताईंनी नाव न सांगण्याच्या अटीवर अजितदादांचे होणारे व्याही प्रवीण पाटील यांच्या कार्यक्षेत्राबद्दल आणि नम्र स्वभावाबद्दल पुसटशी कल्पना दिली। त्यानंतर आम्ही थेट जय पवार यांचे होणारे सासरे म्हणजेच प्रवीणजी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विशेष भारीच्या टीमशी आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात। मंडळी, प्रवीण पाटील हे मूळचे फलटणचे असल्याचा दावा केला जात होता, पण मागच्या बऱ्याच वर्षांपासून ते पुण्यातच वास्तव्याला आहेत। पण त्यांच्या पत्नी मात्र फलटणच्या असून प्रवीण पाटील यांच्या सासरला राजकीय वारसा असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय। फलटणचे सहकार महर्षी हनुमंतराव पवार, जे की श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन होते, त्यांच्या कन्येशी प्रवीणजी यांचा विवाह झालेला होता। रामराजेंच्या आधी स्वर्गीय सहकार महर्षी हनुमंतराव पवार यांनी फलटणचं अख्खं राजकारण गाजवलेलं होतं। त्यांचा फलटण भागावर पूर्ण होल्ड होता। पुढे हनुमंतराव पवार यांच्यानंतर रामराजे राजकारणात ऍक्टिव्ह झाले। प्रवीण पाटील यांच्या आई आणि ऋतुजा पाटील यांच्या आजी वधूवर सूचक संस्था सांभाळतात। त्यामुळे पवार घराण्याला जसं मोठं राजकीय वलय आहे तसं ऋतुजा पाटील यांची फॅमिली मात्र पूर्ण विरुद्ध आहे। विशेष म्हणजे प्रवीण पाटील यांचे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यामध्ये कार्यरत होते। त्यापैकी प्रवीण पाटील यांचे वडील रिटायर्ड आर्मी कर्नल आहेत। वडिलांसोबत त्यांचे आजोबा सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीच्या ग्वाल्हेर आर्मीमध्ये होते। पुढे या ग्वाल्हेर आर्मीचं इंडियन आर्मीमध्ये रूपांतर झालं। प्रवीण पाटील यांचे आजोबा हे दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये सहभागी होते, तर प्रवीण पाटील यांच्या वडिलांनी 1971च्या लढाईमध्ये सहभाग घेतलेला होता। स्वतः प्रवीण पाटील यांना मात्र कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये। ते एक कॉर्पोरेट एम्प्लॉई असून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ते काम करतात। आजोबा आणि वडील यांना भारतीय सैन्याची पार्श्वभूमी असल्यानं त्यांचं शालेय शिक्षणाची सुरुवात 1981 ते 1988 दरम्यान द बिशप्स स्कूल पासून झालेली होती। त्यानंतर पुढे केंद्रीय विद्यालय अहमदाबाद, केंद्रीय विद्यालय शाहीबाग मध्ये त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू राहिला आणि 1993 ते 95 या काळामध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पुना मधून त्यांची बीकॉमची डिग्री पूर्ण केली। त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली। प्रवीण पाटील यांना त्यांच्या ट्रेकिंग, सायकलिंगची सुद्धा आवड आहे। सध्या प्रवीण पाटील हे मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून ते वेगवेगळ्या कंपनीसाठी ग्रोथ ऍडवायझर म्हणून देखील काम करतात। प्रवीण पाटील यांनी याआधी टाटा, बिर्ला, अंबानी, हिरो आणि काही गव्हर्नमेंट कंपनींसोबत सुद्धा कन्सल्टिंग आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये एका उच्च पदावरती काम केलेलं आहे। सध्या त्यांची पुण्यामध्ये एलिव्हेटेड कन्सल्टिंग ग्रुप नावाची फर्म असून त्याद्वारे ते वेगवेगळ्या कंपनी आणि ग्रुप सोबत काम करत आहेत। ते स्वतः कंपनीचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या कन्या ऋतुजा पाटील या त्यांच्यासोबतच सध्या काम करतात। मंडळी, प्रवीण पाटील हे विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन दरम्यान सुद्धा बारामतीमध्ये फार ऍक्टिव्ह होते।
लोकसभेवेळी स्वतः प्रवीण पाटील आणि ऋतुजा पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया फर्मद्वारे सुनेत्रा पवारांसाठी जवळपास 2 महिने काम केलेलं होतं. आता ही झाली त्यांच्याबद्दलची पर्सनल माहिती. आता आपण अजितदादांची भावी सून म्हणजेच ऋतुजा पाटील यांच्याबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजेच प्रवीण पाटील यांच्या म्हणण्यानुसार जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी त्यांचं शिक्षण अमेरिकेत केलेलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस मधून ऋतुजा पाटील यांनी बॅचलर इन डिझायनिंगची डिग्री पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील ॲड फॅक्टर या PR कंपनीमध्ये काही दिवस जॉब केला. मात्र काही महिन्यांपूर्वी ऋतुजा यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं. त्या लग्नावेळी ऋतुजा यांनी त्यांचा जॉब क्विट केला आणि आता त्या त्यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करतायत. ऋतुजा या त्यांच्या कामाच्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहेत असं प्रवीण पाटील यांचं म्हणणं आहे. त्या अतिशय फोकस आणि मन लावून त्या त्यांचं काम करत असतात. सध्या त्या पुण्यामध्ये असतात. विशेष म्हणजे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची चर्चा त्यांच्या घरात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे आणि तेव्हापासूनच ते एकमेकांना सतत भेटत सुद्धा असतात. मात्र 2013 पासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्याचीच परिणिती म्हणून येत्या 10 एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडतोय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.